सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवणं कठीण होऊन जातं. अशा वेळी बनवून पहा हा डाळिंबी भात. गॅस चालू केला आहे. गॅसवर एक कढई ठेवली. या कढईमध्ये आता आपण 4 चमचे तेल घालून घेऊया. तेलाऐवजी तूप घातलं तरीही चालेल किंवा अर्धं तेल अर्धं तूप वापरलं तरीही चालेल. तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेलामध्ये आता आपण थोडंसं चिरलेलं आलं घालूया. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी इथे खडे मसाले वापरलेले नाही आहेत, तरीसुद्धा हा वालाचा भात अतिशय खमंग लागतो. आलं आणि जिरं घातलेलं आहे. 2 चमचे जिरं घालून जिरं चांगलं फुलू दिलं. आता थोडीशी हळद घातली. हळदीने या भाताला खूप सुरेख असा रंग येतो. थोडासा हिंग घातला. आता चिरून घेतलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटो छानपैकी परतवून घेऊया. एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. हा टोमॅटो आपण थोडा वेळ परतवून घेणार आहोत. टोमॅटो थोडासा परतवून झाला की यात आपण चिरून घेतलेला कोबी घालूया. पत्ताकोबीची पानं लांबट अशी चिरून घेतलेली आहेत. जे लोक कांदा खातात त्यांनी कांदा घातला तरीही चालेल, पण कांद्याशिवायसुद्धा हा भात खूपच खमंग असा होतो. आता कोबीसुद्धा आपण या टोमॅटोसोबत थोडासा परतवून घेणार आहोत. फार जास्त वेळ परतवायची गरज नाही, थोडासा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे कोबी आणि टोमॅटो मऊ पडतील. कोबी आणि टोमॅटो परतवत असतानाच आपण यात थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहोत. चवीनुसार घालायची आहे, जेवढं तुम्ही तिखट खात असाल. आपण नंतर मालवणी मसाला घालणारच आहोत, तर त्यानुसारच तुम्ही लाल मिरची पावडर वापरायची आहे. तर आता लाल मिरची पावडर घालून कोबी आणि टोमॅटो परतवून घेतलेला आहे. आता आपण यात सोलून घेतलेले वाल घालूया. हे कडवे वाल आहेत जे सोलून घेतलेले आहेत. कडव्या वालाचे डाळिंब्या सोलल्यानंतर लगेचच पाण्यात घालून ठेवायच्या, म्हणजे डाळिंब्या काळ्या पडत नाहीत. तर अशा प्रकारे थोड्याशा मूठभर डाळिंब्या मी घातलेल्या आहेत. आता यासुद्धा आपण परतवून घेऊया. डाळिंब्या घातल्यानंतर फार जास्त वेळ परतवायचं नाही, नाहीतर डाळिंब्या मोडून जाऊ शकतात. आता इथे मी तांदूळ धुवून ठेवलेले होते ते घालते आहे. इथे मी मुद्दामच बासमती तांदूळ वापरलेला नाही. हा डाळिंबी भात कोलम तांदळाचाच चांगला लागतो, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता. आता हे तांदूळ आणि डाळिंब्या घालून 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. या भातामध्ये आपण खडे मसाले वापरलेले नाहीत, पण थोडेसे बेसिक मसाले वापरणार आहोत. 2 चमचे मी इथे धणेपूड वापरलेली आहे आणि थोडासा मालवणी मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बस एवढ्या मोजक्या मसाल्यातच हा सुंदर असा डाळिंबी भात तयार होतो. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि सोबतच हे तांदूळसुद्धा आपण चांगले परतवून घेऊया. तांदूळ मसाल्यांसोबत आपण परतवून घेतल्यामुळे मोकळा मोकळा असा भात तयार होतो आणि सोबतच आपण इथे तांदूळाचं 1.5 पट पाणी उकळवत ठेवलेलं होतं. आता हा तांदूळ आपण प्रेशर कुकरमध्ये घालूया आणि सोबतच उकळलेलं पाणी घालूया. आता आपण पुन्हा एकदा गॅस सुरू केलेला आहे. भाताचा कुकर आपण गॅसवर ठेवूया. तांदूळ आणि पाणी छानपैकी मिक्स करून घेऊया आणि आता 1 चमचाभर साजूक तूप आपण या भातामध्ये घालणार आहोत. साजूक तुपाचा खूप सुरेख असा सुगंध येतो या भाताला. आता एकदा व्यवस्थित ढवळून आपण प्रेशर कुकरचं झाकण लावून घेऊया. प्रेशर कुकरची केवळ एकच शिट्टी आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी गॅस बारीक करून भात शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आहे, नाहीतर डाळिंब्या पूर्ण मोडून जातील. तर त्याप्रमाणे
मी प्रेशर कुकरची एक शिट्टी करून घेतली. थोडा वेळ गॅसवरच हा कुकर ठेवला आणि हा सुंदर असा भात तयार झालेला आहे. हा डाळिंबी भात तयार झालेला आहे. तर आता आपण लगेचच वाढून घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता की ही वालाची खिचडी किंवा डाळिंबी भात किती सुरेख असा तयार झालेला आहे. अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि सोबतच डाळिंब्यासुद्धा अख्ख्या राहिलेल्या आहेत. अजिबात त्याचं पीठ झालेलं नाही आहे. तर तुम्हीसुद्धा हा करून पहा.